पाण्याला रंग नसतो, जात नसते. पण एक काळ होता जेव्हा पाण्याला जात होती. कुठलं पाणी कुणी प्यायचं हे ठरलं होतं. अस्पृश्यांनी गावकुसाबाहेर तर उच्चवर्णीयांनी गावातलं पाणी प्यायचं. अस्पृश्यांच्या वाट्याला गढूळ पाणी यायचं. गुरं ढोरं जे पाणी पित होते ते. मात्र एका माणसाला हे पटत नव्हतं. खरं तर खूप आधीपासून त्याच्या जीवाची घालमेल होत होती. सगळी माणसं सारखीच, मग पाणी का वाटून घेतात असा प्रश्न त्याला नेहमी पडायचा. त्यानं ठरवलं, पाण्यावर सगळ्यांचा समान हक्क. मग आम्ही पाणी पिणारच, तेही भर गावातल्या तलावाचं. तो निघाला, सोबत हजारोंचा जमा. हे लोक महाडच्या चौदार तळ्याजवळ येत होते, वाजत गाजत. इतक्यात त्याच्या कपाळावर दगड येऊन पडला. चेहरा रक्तबंबाळ झाला. त्यानं हातानं रक्त पुसलं आणि पाऊल पुढे टाकलं. तळ्यात उतरून ओंजळीत पाणी घेतलं. एका अस्पृश्यानं तलावातल्या पाण्याला हात लावला. देशाच्या इतिहासात तो क्षण ऐतिहासिक ठरला. बातमी वाऱ्यासारखी पसरली. विरोध करणारे लोक आले, दगडफेक झाली, हजारो लोक जखमी झाले. पण एकही डगमगला नाही, कारण त्यांना माणूस म्हणून जगायचं होतं. उद्या आपण रांगेने जाऊन तळ्याचं पाणी प्राशन करायचं, त्याची अनाऊन्समेंट दुसऱ्या दिवशी स्वागताध्यक्ष संभाजीदादा गायकवाड जेव्हा आभार प्रदर्शन करत होते त्या भाई अनंतोची त्यांनी ते सांगितलं. हे जर डिक्लेअर केलं असतं की चौदार तळ्याचं जाऊन पाणी प्राशन करायचं आहे, तर ही परिषद पण होऊन दिली नसती आणि चौदार तळ्याचं पाणी प्राशन सवर्णांनी करून दिलं नसतं, मुख्यत्वे ब्राह्मणांनी करून दिलं नसतं. एवढं कॉन्फिडेन्शियल गोष्ट होती ती. ही जाहीररित्या जर जाहीर केली असती तर हा सत्याग्रह करून दिला नसता, हे पाणी प्राशन प्रतिकात्मक झालं नसतं. माणसाला माणूस म्हणून जगू द्या असं म्हणत एक एल्गार सुरू झाला. आणि या क्रांतीच्या नायकाचं नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर. हे सगळे सहकारी त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर भाई आनंदराव चित्रे, बापूसाहेब सहस्रबुद्धे, सुरभानाना टिपणीस, बाळाराम आंबेडकर, सीताराम काळू हाटे, पाना राजभोजी, अनेक त्यांचे सहकारी, कॉम्रेड आर बी मोरे. त्या ठिकाणी गेल्यानंतर आलेली मंडळी त्यांना विचारत होती, तुम्ही तळ का बाटवलं? आता बाटवणं वगैरे हा वेगळाच परत. का बाटवलं? ते बोलले, तसं काही बाटवलं वगैरे, जसा ठराव झाला होता त्याप्रमाणे आम्ही जाऊन तिथं प्राणी प्राशन केलेलं आहे. मग तुम्ही आता वीरेश्वर मंदिरात जाणार आहात का? ते बोलले, असं काय ठरलेलं नाही आणि आम्ही जाणार पण नाही होत. त्यामध्ये सुद्धा काही लोकांनी त्यावेळेस बाबासाहेबांवर अंगावर जाण्याचा प्रयत्न केला, पण ह्या सगळ्या लोकांनी आणि इथे चुनीलाल बापू शेठ होते, ज्या व्यक्ती त्या लोकांबरोबर जे आलेले होते त्यांनी पण त्यांना शांत राहून त्यांचं संरक्षण ह्या सगळ्या लोकांनी बाबासाहेबांचं केलं. चौदार तळ्यापासून सुरू झालेली ही क्रांती आज माणसाला समान हक्क मिळवून देण्यापर्यंत पोहोचली. आज स्पृश्य अस्पृश्याचा भेदाभेद कमी झालाय. शिवाशिव नाही. या क्रांतीचा प्रवास मोठा विलक्षण आणि थक्क करणार आहे. मार्टिन लुथर किंग, अब्राहम लिंकन, मार्क्स, लेनिन यांनी मानवतावाद जगात रुजवला. माणसा माणसातले भेद दूर करण्याचं काम त्यांनी केलं. बाबासाहेब आंबेडकरांचं कामही त्याच तोडीचं होतं. इथं पाणीच नाही तर देवालाही कुणी शिवायचं याचा कायदा होता. मंदिरात दलितांना प्रवेश बंदी होती. त्यांनी देवाच्या पाया पडायचं तर लांबूनच. देव सर्वत्र आहे. जळीस्थळी काष्ठी पाषाणी देवे असं म्हटलं जातं. मात्र देवही बंदिस्त होता मंदिरांच्या भिंतीमागे. या मंदिरात कधी जायचं, कुणी जायचं, कधी जायचं नाही, कुणी जायचं नाही याचे नियम ठरलेले होते. दलितांना तर मंदिराच्या बाहेरूनच दर्शन घ्यायची मुभा होती आणि महिला, स्त्रियांचं म्हणाल तर घराच्या बाहेर सुद्धा त्यांना पडता येत नव्हतं. अशा काळात या काळाराम मंदिरात क्रांती झाली. हजारो दलितांची डोकी फुटली. मात्र त्यांना हा संघर्ष लढायचा होता. त्यांना मंदिरात जायचं होतं आणि मंदिरात जाऊन आपल्या देवाचं दर्शन घ्यायचं होतं. नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून आंबेडकरांनी आंदोलन हातात घेतलं. जोरदार विरोध झाला. अनेकांची डोकी फुटली. शहरभर तणाव असायचा. मंदिर प्रवेशाचं आंदोलन 5 वर्ष चाललं, पण तरीही दलितांना प्रवेश दिला जात नव्हता. इंग्रजांचं प्रशासनही हतबल होतं, कारण इथल्या समाज व्यवस्थेवर सनातनी पगडा एवढा घट्ट बसला होता की दलितांना समान हक्क द्यायचे तर सोडाच, पण ही आपल्यासारखीच माणसं आहेत असं मानायला देखील कोणी तयार नव्हतं. 5 वर्षानंतरही स्थिती सुधारत नव्हती.
बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह थांबवला आणि दलितांना हक्क देण्यासाठी कायदेशीर मार्गाने काम सुरू केलं. डॉक्टर आंबेडकरांच्या जीवन प्रवासात महत्वाचा टप्पा ठरला तो धर्मांतराचा. आणि धर्मांतराच्या संकल्पाची सुरुवात झाली 1935 साली येवल्यात. तिथल्या सभेत डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलं होतं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. आणि 1956 साली डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सुमारे 7 लाख अनुयायांसोबत बाबासाहेब आंबेडकर आणि माई आंबेडकर बुद्धाच्या मार्गानं प्रवास करते झाले. जगात आजवर झालेली सगळी धर्मांतरं एक तर बंदुकीच्या गोळीच्या धाकाने किंवा तलवारीच्या धाकाने झालेली आहेत किंवा कुठलं तरी आर्थिक आमिष दाखवून झालेली आहेत. हे पहिलं धर्मांतर असं होतं जिथे 6-7 लाख बांधवांनी आणि भगिनींनी केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दावर विसंबून एका धर्माचा त्याग करून, हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केला. ही अभूतपूर्व, जगाच्या इतिहासातली ही अभूतपूर्व घटना आहे. तो काळ फक्त दलितांनाच हक्क देण्याचा नव्हता. महिलांनाही दलितांसारखीच वागणूक दिली जायची. मग ती महिला ब्राह्मण असो की मराठा किंवा अन्य कोणत्याही जाती धर्मातली. महिलांना घराच्या बाहेर पडायला बंदी होती. रूढीनं त्यांच्यावर बंधनं घातली होती. स्त्री पुरुषांमध्ये महिलांचं प्रमाण 50%, मग त्यांना हक्क समान का नको असा प्रश्न करत आंबेडकरांनी 1942 ला नागपुरात महिला कॉन्फरन्स भरवली. त्या काळात तब्बल 25,000 महिला यात सहभागी झाल्या. देश स्वतंत्र झाला तेव्हा आंबेडकर कायदा मंत्री होते. त्यांनी घटना तर लिहिलीच, पण हिंदू कोड बिलासारखा कायदाही बनवला. पंतप्रधान पंडित नेहरूंवर कायदा मांडू नये म्हणून प्रचंड दबाव आला. हिंदू कोड बिलातील काही बाबी स्वीकारून नेहरूंनी बाकीचा कायदा बाजूला ठेवला. म्हणून आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामाच दिला. पण नंतर कालांतरानं आंबेडकरांचा कायदा स्वीकारला गेला आणि यामुळेच आज भारतीय महिला ताठ मानेनं उभी आहे. नेहरू हे व्यक्तिमत्व फार मोठं आहे. सरदार पटेल हेही व्यक्तिमत्व फार मोठं होतं. परंतु धर्मांध शक्तीपुढे आपलं म्हणणं रेटून घेऊन गेलं पाहिजे. आणि ती जी एक नीतिमत्ता ज्याला आपण म्हणतो किंवा विचाराची बांधिलकी ज्याला आपण म्हणतो किंवा एका महिलेला न्याय द्यायचा असं ज्यावेळेस म्हणतो, तिथे कुठेतरी कमी पडले असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि त्यांनी ती हिंमत दाखवली नाही की हे बिल आपण मंजूर करावं म्हणून. स्त्री पुरुष या दोघांचेही समान अधिकार आहेत हे त्या हिंदू कोड बिलाने इस्टॅब्लिश केलं. आणि आता समाजामध्ये सुद्धा ती मान्यता मिळायला लागली आहे की महिलेला सुद्धा पुरुषांबरोबर अधिकार असला पाहिजे. क्रांती सुरू होती. एकीकडे अस्पृश्यांना हक्क देण्यासाठी, महिलांना समतेचा वाटा देण्यासाठी, पण दुसरीकडे घटना लिहिण्याची ही जबाबदारी आंबेडकरांवर होती. घटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष झाले. आपली घटना ही एक कंप्लीट राज्य कसं करावं ह्याच्याबद्दलचं टेक्स्ट आहे. आपल्याला माहीत असेल, चाणक्याने अर्थशास्त्र लिहिलं किंवा मनुस्मृती मनूने लिहिली. मॅकियावेली नावाचा एक इटालियन थिंकर होता ज्यांनी द प्रिन्स म्हणून पुस्तक लिहिलं. राज्य कशी चालावीत ह्याच्याबद्दलचे हे ट्रिटाइसेस होते. 20व्या शतकातला मॉडर्न ट्रिटाइस जर आपण राज्य व्यवस्था कशी असायला हवी याच्याबद्दलचा जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली भारताची घटना ही त्या पद्धतीचं पुस्तक असं समजावं लागेल. जगात इतर पुस्तकं अशी नाही आहेत, इतकी संपूर्ण, इतकी कंप्लीट किंवा इतकी परफेक्टली कंट्रोलिंग ऑल सिच्युएशन्स अशी व्याप्त पुस्तकं घटना म्हणून जगात इतर ठिकाणी आपल्याला क्वचित सापडतात. शिक्षणाच्या निमित्तानं त्यांनी अनेक वेळा परदेश दौरे केले होते. तिथली घटना, तिथले कायदे त्यांनी जवळून पाहिले होते. आंबेडकरांपुढचं आव्हान मोठं होतं, स्वतंत्र भारताची घटना लिहिण्याचं. 6,500 जाती, भौगोलिक असमतोल, सामाजिक विषमता, सांस्कृतिक विविधता, कुठे जंगल तर कुठे पठार, कुठे उंच पर्वत तर कुठे खोल दरीतली छोटी गावं, काही ठिकाणी भरपूर पाऊस तर काही ठिकाणी सदैव दुष्काळ. भाषा, वर्ण, जाती, पंथ, धार्मिक आचरण,
सगळ्याच पातळीवरचं वैविध्य आणि त्याच तुलनेची विषमताही. अशा परिस्थितीत देशाला बांधून ठेवणं सोपं नव्हतं. प्रत्येकाला न्याय मिळेल असंही पाहावं लागणार होतं. आंबेडकरांच्या डोळ्यासमोर या देशातला सर्वात छोटा माणूस होता. शेतकरी, कष्टकरी भारत त्यांना दिसत होता. त्याला उभं करणं सोपं नव्हतं, पण त्यांनी आपलं कर्तव्य यशस्वीपणे पार पाडलं. लोकांच्या हातात सत्तेच्या नाड्या देऊन ठेवल्या आणि सत्ता राबवणाऱ्यांवर घटनेतल्या नियमांप्रमाणे अंकुशही ठेवला. जगाच्या इतिहासात भारताची घटना त्यामुळेच अप्रतिम आणि शक्तिशाली मानली जाते. भाषेच्या आधारावरती जे अल्पसंख्याक आहेत किंवा धर्माच्या आधारावरती असणारे जे अल्पसंख्याक आहेत, यांच्याशी कुठल्याही पद्धतीने भेदभाव होणार नाही आणि भेदभाव केला तर त्याला कोर्टामध्ये जाण्याची जी असणारी मुभा दिली आहे. म्हणजे आज मी असं म्हणेन की भारतामधलं कुठल्याही प्रश्नावरती माणूस कोर्टामध्ये जाऊन तो निर्णय घेऊ शकतो. या सगळ्या व्यवस्थेतून बाबासाहेबांनी भौगोलिक, प्रशासकीय आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून भारताला जी असणारे एकत्र ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी असणारा केला. 1946च्या काळात देश स्वतंत्र होण्याच्या मार्गावर होता. नुसता देश स्वतंत्र झाला म्हणून देश जगाच्या स्पर्धेत टिकून राहणं शक्य नव्हतं, कारण दुसऱ्या महायुद्धानं जागतिक स्तरावर आर्थिक मंदी आणली होती. पुढील 100 वर्षात भारत कोणत्या दिशेनं पुढे जाईल याचा आराखडा तयार करताना बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टपणे रस्ते, पाणी, वीज याला महत्त्व दिलं होतं. जर या 3 मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर त्याचा थेट फायदा हा शेती आणि उद्योगाला होईल. त्यातून भारत सशक्त होईल आणि त्याचाच फायदा हा लोकशाही कायम राहण्याला होईल, असं ठाम मत बाबासाहेबांचं होतं. आणि म्हणूनच देश कसा उभा राहील याचा आराखडाच आंबेडकरांनी बनवला. पोस्ट वॉर डेव्हलपमेंट ऑफ इंडिया या नावानं ही योजना आंबेडकरांनी समोर आणली. देशाला पुढे नेण्यासाठीची ती त्या काळातली रूपरेषा होती. पाणी कसं जपलं पाहिजे, वीज निर्मिती कशी केली पाहिजे, रस्ते कसे बांधले पाहिजेत, याचा तो एक प्रकारचा ऍक्शन प्लॅन होता. पाण्याचं नियोजन आणि विद्युत निर्मिती याला पहिल्यांदा दृष्टिकोनी दिली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. म्हणजे 1936-37 साली बाबासाहेबांनी या देशाची प्रगती करायची असेल तर विजेची निर्मिती केली पाहिजे आणि ती विजेची निर्मिती करत असताना विद्युत निर्मितीच्यासाठी अनेक जे महत्त्वाचे मार्ग आहेत त्यापेक्षा जलसाठ्यातून विद्युत निर्मिती करणं ही पर्यावरणाच्या दृष्टीनं आणि किमतीच्या दृष्टीनं अधिक उपयुक्त ठरणार आहे, ही भूमिका त्यांनी मांडली. आंबेडकरांनी 1946 साली सांगितलं होतं, पाण्याचं नियोजन नीट झालं नाही तर येणाऱ्या 70-75 वर्षात पाण्यासाठी युद्ध होतील. पाणी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न होणार आहे नजरेसमोर ठेवून देशातलं अतिरिक्त पाणी ज्या भागामध्ये आहे ते ज्या भागात पाणी कमी आहे त्या भागामध्ये कसं नेता येईल यासाठी देशातल्या नद्यांच्या नियोजनाच्या संबंधीचा विचार आणि आराखडा हा बाबासाहेबांनी त्या काळामध्ये मांडला. म्हणजे पाण्यापासून वीज निर्मिती, पाण्याची अधिक उपयुक्तता, पाणी अधिक क्षेत्रामध्ये नेण्याच्या संबंधीची नीती, ही सगळी धोरणं आज जी आपण बोलतो ती स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये 1936च्या पूर्व काळामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी मांडलेली होती. आज राज्यातले पाणी तंटे पाहिले की आंबेडकर किती द्रष्टे होते याची पावतीच आपल्याला मिळते. पंजाबचं भाकरा नानगल धरण, बंगालची दामोदर व्हॅली, कोसी धरण अशा 40% धरणांचा आराखडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नियोजनातून तयार झाला. उत्तरेतल्या नद्या दक्षिणेशी जोडल्या पाहिजेत असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं होतं की ही आधुनिक मंदिर आहेत, पण ह्या आधुनिक मंदिरांचा पाया
हा बाबासाहेबांनी घातलेला होता. अशा प्रकारे भाकरा नांगल किंवा परिसरातलं पाणी साठवून आपण सबंध पंजाब, हरियाणा, उत्तर हिंदुस्थानातला काही भाग सुजलाम सुफलाम करू शकू आणि म्हणून अशी योजना त्या ठिकाणी राबवली पाहिजे या प्रकारचा विचार हा त्यांनी केलेला होता आणि त्या प्रकारची आखणी करून त्याला मान्यता देण्याच्या संबंधीचं कामसुद्धा त्यांनी केलेलं होतं. पाण्याच्या नियोजनातून वीज निर्मिती झाली पाहिजे आणि सर्वात स्वस्त वीज तयार झाली पाहिजे असं स्वप्नही आंबेडकरांनी पाहिलं होतं. आंबेडकरांचा आणखी एक वेगळा पैलू तो म्हणजे शेती विषयावरचं त्यांचं चिंतन. सिंचनासाठी ते आग्रही होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा टाळल्या जातील, काय केलं पाहिजे, हमी भाव, पिकांचे पॅटर्न या सगळ्या विषयामध्ये आंबेडकरांना रुची होती आणि त्यांचा अभ्यासही होता. कृषी प्रधान असलेला देश फक्त शेतीवरच पुढे जाऊ शकणार नाही असं त्यांचं ठाम मत होतं. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न ब्रिटिशांकडे मांडले होते. त्याचाच आधार घेत आंबेडकरांनी मंत्रिपदावर असताना विविध योजना मांडल्या. एक माणूस, पण किती आघाड्यांवर लढावं लागत होतं त्याला. दलितांच्या हक्कासाठी, महिलांच्या हक्कांसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, कामगारांच्या हक्कांसाठी, अखंड भारताच्या हितासाठी. सरकारचं जे गठन होते त्या सरकारच्या गठनामध्ये प्रत्येक व्यक्तीचा हातभार असला पाहिजे, तो त्याचा भाग असला पाहिजे, हे जे त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला त्यांनी जे नागरिकत्व पत्करून दिलेलं आहे आणि त्याचं महत्त्व ते समजावून दिलेलं आहे आणि प्रत्येक माणसाला सुद्धा त्याची जाणीव त्यांनी करून दिलेली आहे की मानव म्हणून तुला हा अधिकार आहे, तो अधिकार तू मागितलाच पाहिजे आणि तो मिळालाच पाहिजे. फंडामेंटल राईट असेल किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असेल, ह्याच्या माध्यमातून त्यांनी माणसाच्या जगण्याचा खऱ्या अर्थाने अर्थ समजून सांगितलेला आहे. पण देशांतर्गत समस्यांकडे लक्ष देणारे आंबेडकर आंतरराष्ट्रीय घटनांच्या बाबतीत अनभिज्ञ होते असं मात्र मुळीच नाही. देशाचं स्वातंत्र्य जसजसं जवळ येत होतं तसतसा देशाच्या फाळणीचा प्रश्नही उग्र होत चालला होता. आंबेडकरांना या प्रश्नाच्या समस्येचं भान होतं. देशाच्या फाळणीला त्यांचा विरोध होता. धर्माच्या नावावर जर फाळणी होत असेल तर ती दोन राष्ट्र सतत एकमेकांच्या विरोधात लढत राहतील असं भविष्य त्यांनी वर्तवून ठेवलं होतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर फाळणीचे काय परिणाम होतील, भारतासमोर काय आव्हानं उभी ठाकतील, यावर त्यांनी एक प्रबंधच लिहिला, तो म्हणजे थॉट्स ऑन पाकिस्तान. हे सर्व होत असताना बाबासाहेबांचं राजकीय मंथन सुरू होतं. जी शक्ती होती ती सावरकरांची होती आणि सावरकरांचा हिंदू महासभा होती. जशी जिनांची मुस्लिम लीग तशी सावरकरांची हिंदू महासभा, अशा दोन उजव्या शक्ती होत्या आणि बाबासाहेबांनी ह्या उजव्या शक्तींना नेहमीच छेद देण्याचा प्रयत्न केला. कारण बाबासाहेबांची संबंध घडण ज्या पद्धतीने उदारमतवादाची आणि काही प्रमाणात डावीकडे झुकणारी झाली, त्यांना कुठलाही जातीयवादी पक्ष हा मान्य होणं शक्यच नव्हतं आणि म्हणून मुस्लिम लीग असो, हिंदू महासभा असो, यांना त्यांनी कधीच मान्यता दिली नाही. ब्रिटिश लोकशाही, अमेरिकेची अध्यक्षीय पद्धत, तिथले राजकीय पक्ष, त्यांची जडणघडण, मार्क्सवाद, रशियाचं संघराज्य या सर्वांचा ते अभ्यास करत होते. लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते असणाऱ्या आंबेडकरांना देशात फक्त एकाच पक्षाचा अधिकार चालावा हे नामंजूर होतं. म्हणूनच काँग्रेसचं सर्वकालिक राज्य ही एकाधिकारशाही ठरेल असं त्यांचं ठाम मत होतं. मजबूत विरोधी पक्ष असल्याशिवाय लोकशाही अधिक बळकट होणार नाही या निष्कर्षापर्यंत ते पोहोचले होते. देशातल्या दीन दुबळ्या वंचित स्त्रियांची बाजू घेणारा आणि त्याच वेळी काँग्रेस समोर एक सक्षम असा पर्याय उभा करणारा या हेतूनं आंबेडकरांनी एका पक्षाची स्थापना केली. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन हे त्या पक्षाचं नाव. पुढे या पक्षातूनच रिपब्लिकन पक्ष तयार व्हावा आणि काँग्रेसला समर्थ पर्याय उभा ठाकावा असं आंबेडकरांचं स्वप्न होतं. तर त्यांच्या मताप्रमाणे राजकीय पक्ष चांगले स्ट्रॉंग असायला पाहिजे आणि प्रत्येक व्यक्तीच्या ज्या भावना आहेत त्या राष्ट्रीय पक्षांनी चांगल्या प्रकारे मांडायला पाहिजे. आणि जर लोकांचे प्रतिनिधी तशा प्रकारे जर ते मांडत नसेल, मग त्या माणसांना अधिकार असला पाहिजे की आपल्या लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा. हे सगळं बाबासाहेबांनी नमूद करून ठेवलं. दुर्दैवानं आंबेडकरांच्या हयातीत रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली नाही, कारण त्यांचं 6 डिसेंबर 1956ला निधन झालं. परिपूर्ण अशा पक्षाचं स्वप्न अधुरं राहिलं.
आंबेडकरांचा जीवन प्रवास धगधगत्या आगीसारखा आहे, जी फक्त दलितांच्या हितासाठीच नाही तर संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी तेवत होती. मग तो हिंदू असो की मुसलमान, शीख असो वा ख्रिश्चन, जंगलात राहणारा आदिवासी असो किंवा कुणीही, भारत नावाच्या भूभागाला, त्यातल्या लोकांना स्वतंत्र करण्यात महात्मा गांधींची मोठी भूमिका होती हे खरंच. पण गोऱ्या ब्रिटिशांचं पारतंत्र्य गेलं तरी इथल्या जुन्या रूढी परंपरांनी हा समाज पुन्हा शृंखलाबद्ध होऊ नये, स्वतंत्र भारत नावाचं राष्ट्र एका पुरोगामी प्रागतिक विचारांच्या अशा विचारातून बनलेल्या कायद्यांनी चालावं, यासाठी आयुष्यभर झटलेल्या आंबेडकरांचं महात्म्य हा देश कधीच विसरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.